नागपूर शहरातील ऐतिहासिक असं महत्त्व असणाऱ्या पोद्दारेश्वर राम मंदिराची शोभायात्रा रामनवमीच्या निमित्ताने उद्याला निघणार आहे आणि ही उद्या रामनवमी असल्यामुळे ती शोभायात्रा पण त्याच्यासाठी जो रथ असतो, जो रामाचा रथ असतो, जो ओढल्या जातो, तो रथ या ठिकाणी सज्ज झाल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळते आहे। जे प्रभू श्रीरामाची मूर्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। ते प्रभू श्रीराम, सीता माता आणि लक्ष्मण यांचे पुतळेसुद्धा यावर आहे आणि महत्त्वाचं म्हणजे नागपूरचं ऐतिहासिक असं महत्त्व आहे। गेली 55 ते 60 वर्ष रामनवमीची शोभायात्रा काढली जाते, अखंडित अशी ही शोभायात्रा असते। यावर्षी मात्र या रथयात्रेचं किंवा शोभायात्रेचं महत्त्व वेगळं राहणार आहे, कारण पहिल्या टप्प्यामध्ये निवडणुका नागपूरमध्ये आहे आणि 17 तारखेला म्हणजेच रामनवमीच्या दिवशी प्रचाराच्या तोफा थंडावणार आहे। त्याआधी ती सगळेच उमेदवार, मग ते काँग्रेसचे असो किंवा भाजपचे असो किंवा इतर पक्षाचे, ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। सगळेच उमेदवार या शोभायात्रेला सुद्धा हजेरी लावणार आहे। महत्त्वाचं म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असो किंवा काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे दरवर्षी या शोभायात्रेमध्ये सहभागी होतात। यावर्षी सुद्धा तो रथ ओढण्याचं ते ओढतील आणि त्यानंतर प्रचार जो आहे तो थांबणार आहे आणि नागपूरच्या या शोभायात्रेची तयारी पूर्ण झाल्याचं चित्र पाहायला मिळते। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर।